नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, तुम्हाला माहिती आहे गेल्या आठवड्यात आम्ही गावाला होतो. सौभाग्यवतीचा वाढदिवस साजरा केला आणि आंबोली धबधब्यालाही गेलो होतो. पाऊस चांगला भरपूर होता. आमच्या घराच्या आजूबाजूला रानभाज्या भरपूर उगवतात. तर त्यातली एक म्हणजे तेर म्हणजे अळू. तर ह्या अळूचं आमच्या आजूबाजूला भरपूर पीक आहे. भरपूर म्हणजे माझा जो मानसपुत्र उमेश आला होता त्याने तर जवळपास टोपलीभर अळूची पानं, म्हणजे जवळपास 30-35 जणांच्या घरात पुरेल एवढं अळूची पानं काढून आणलं आणि मुंबईत घेऊन आला. तो आम्ही आणली. आता ते अळू हे जे म्हणतात ते रानभाजी आहे, ते रानात म्हणजे उगवणार आहे. तर ते दोन प्रकारचं असतं. एक काळ्या देठाचं असतं आणि एक पांढऱ्या देठाचं असतं. ते काळ्या देठाचं असतं ते खाजेळं नसतं, पांढऱ्या देठाचं असतं ते खाजेळं असतं. आणि या अळवाचे अनेक प्रकार आपल्याकडे होतात. माझी आजी उपासासाठी खास ताकातलं अळू म्हणजे देठी करायची. अळूची देठी म्हणतात तिला, ती करायची. तिला याच्याबरोबर म्हणजे वरीच्या तांदूळाबरोबर ती खायची. नंतर याच्यामध्ये तुमच्या ऋषीपंचमीच्या भाजीमध्ये अळू तर महत्वाचं असतंय. ऋषीपंचमीच्या भाजीमध्ये गाठीचं अळू म्हणजे अळूच्या पानांच्या गाठी करून त्याची भाजी देखील केली जाते. आणि कोकणस्थानच्यातलं खास म्हणजे अळूचं फतफत कोकणस्थानच्यात हे खास केलं जातं. तेव्हा आम्ही गावाहून ते अळू आणलंय. त्याचं आता आपल्या शेफ सौ नीता काय करतात ते बघूया. चला जाऊया आपण आपल्या स्वयंपाकघरात. नमस्कार मंडळी, मी नीता खरे. आता श्रावण महिना सुरू झालाय. श्रावण महिन्यामध्ये श्रावण, भाद्रपद हे सगळे व्रतवैकल्यांचे महिने आहेत आपल्याकडे. तर ह्या महिन्यांमध्ये आपल्याकडे भरपूर रानभाज्या उगवलेल्या असतात आणि त्या सणांमध्ये आपल्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये त्यांच्या भाज्या कंपल्सरी केल्या जातात. गणपतीसाठी, गौरींसाठी, नागपंचमीसाठी. तर अशाच रानभाज्यांमधली एक भाजी म्हणजे अळूची भाजी. तर जी मी आज तुम्हाला अळूचं फतफद आज मी करून दाखवणार आहे. पातळ भाजी. आता कसं आहे, अळूच्या पानांचे दोन प्रकार असतात हे तर तुम्हाला माहिती आहे की हे जे अळू आहे हे तर हे भाजीचं अळू आहे. आता काही वेळेला ह्या अळूंची काळ्या रंगाचं देठ असतं आणि काही अळू हे पांढऱ्या रंगाच्या देठाचं असतं. जे पांढऱ्या रंगाचं असतं त्याला तेर म्हणतात आणि हे अळू. आणि ते पांढऱ्या रंगाचं जे देठ असतं ते जरा जास्त खाजेरं असतं. त्यामुळे ते बनवताना चिंचेचं म्हणजे आंबटाचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त ठेवतात. आणि हे काळ्या पाठीचं आहे त्यामुळे ह्याला थोडी कमी चिंच लागते. आणि दुसरं म्हणजे वडीचं अळू, जे तुम्हाला माहितीये काळसर असं हिरवट असतं आणि जे जाड असतं त्याची पानं, तर त्याच्या अळू वड्या केल्या जातात. तर आज मी हे भाजीचं अळू आणलेलं आहे. तर ह्याची आज मी तुम्हाला पातळ भाजी म्हणजे ज्याच्या अळूचं फतफत म्हणतात ते आज मी तुम्हाला ते करून दाखवणार आहे. आणि ही भाजी जी आहे ही भाजी आता तुम्हाला मी एक हे दाखवते की ही स्वच्छ कशी केली जाते. हे बघा, हे अळूचं पान आपण कापायचं आणि त्यानंतर हे जे देठ असतं तर हे सुद्धा चव असते ह्याला. तर भाजीमध्ये घेताना आपण हे सुद्धा घ्यायचं असतं, पण हे असंच नाही घ्यायचं, हे सोलावं लागतं. हे बघा, ह्याचे असे दोर असतात ते असे व्यवस्थित काढून घ्यायचे. हे पूर्ण काढून झाले की मग हे चिरायला आपल्याला भाजीत घेता येतं. आणि हे असंच घ्यायचं नाही, हे बाजूला काढून टाकायचं. तर अशा पद्धतीनं हे आणि हे असं दोन्ही बारीक चिरायचं. जे मी तुम्हाला दाखवते तर हे बारीक चिरून घ्यायचं. हे धुवून बारीक चिरून घ्यायचं. तर या अशा पद्धतीने हे अळू आपण चिरून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्याच्याबरोबर त्याची देठ देखील चिरलेली आहे. ही बघा, ही इथे देठ आहेत बाजूला.
ही देखील अशा पद्धतीने चिरलेली आहे, त्यांची एक वेगळी चव त्या भाजीला लागते. ते साहित्य जे आहे या भाजीसाठी तर ते म्हणजे हे बारीक चिरलेलं, धुवून बारीक चिरलेलं हे अळू, देठं पण घेतलेली आहेत तुमच्या समोरच. त्यानंतर डाळदाणे घेतलेले आहेत, चण्याची डाळ आणि शेंगदाणे मी रात्री भिजत टाकले होते. मंडळी, मी काय करते, बाजारामध्ये साधारण 10 पानांची एक जुडी बांधलेली असते, तुम्ही बघाल तर 8 किंवा 10 पानांची. तर त्या मी या दोन, हे आता हे जे अळू आहे तुम्हाला सांगते, म्हणजे हे गावचंच माझ्या दारातलं अळू आहे. पण आपण मुंबईमध्ये ती जुडी एक असते, तर ती एका जोडीची भाजी केली की साधारण ती 5 माणसांना व्यवस्थित पुरते. तर अशा पद्धतीने जर ती एक जुडी असेल तर मी डाळदाणे घेताना आपल्या 2 मुठी डाळ, चणा डाळ आणि 2 मुठी शेंगदाणे असं मी ह्या प्रमाणामध्ये भिजत टाकते, म्हणजे ते अगदी व्यवस्थित प्रमाण होतं. मी करताना असं करते. आणि ही जी भाजी आहे, ह्या भाजीला श्राद्ध कर्मामध्ये तर खूप महत्व आहे. म्हणजे जसं तुम्हाला माहितीये की कारल्याची भाजी खूप महत्वाची आहे, वडे महत्वाचे, तसं अळू सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नंतर मी घेतलंय ते म्हणजे कढीलिंब, कढीलिंबाची पानं. ह्या एक 5-6 मिरच्या घेतल्यात हिरव्या. ह्या 2 लाल मिरच्या घेतल्यात. ह्याची पण फोडणी आपल्याला करायला लागणार आहे. फोडणीसाठी तेल आहे, फोडणीचं सगळं साहित्य आहे, मोहरी, हळद, हिंग, तिखट, हे चवीपुरतं मीठ. त्यानंतर ही भाजी चवीला आंबट गोड असते, फतफत आमच्याकडे केलं जातं ते. तर त्यामुळं हा गूळ साहजिक गोडासाठी, तर हा ऑर्गेनिक असल्यामुळे काळा आहे. त्यानंतर हा चिंचेचा कोळ मी करून घेतलाय. चिंच थोडीशी 15-20 मिनिटं भिजत टाकली गरम पाण्यात आणि ती कुळून त्याचा हा कोळ करून घेतलाय. 1-2 चमचे मोठे भरून दाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट, हे ओलं खोबरं खवलेलं. त्यानंतर हे चण्याचं पीठ बाइंडिंगसाठी वापरलं जातं, म्हणजे एक जीव होते, ती मिळून येते अळूची भाजी. आणि हा अगदी गोडा मसाला इवलासा घेतलाय. तर हे इतकं साहित्य आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे. आता आपण फोडणी करूया भाजीची. त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे. आता मी हे चांगलं व्यवस्थित एक 3-4 चमचे तरी तेल मी हे फोडणीसाठी घेतलेलं आहे. मंडळी, ही भाजी एवढी उपयोगी होते की जी पोळी बरोबर, भाताबरोबर सुद्धा दोन्ही बरोबर खाता येते. काही काही घरी तर चातुर्मास संपूर्ण पाळला जातो की जिथे कांदा लसूण अजिबात खाल्लं जात नाही 4 महिने. तर त्यावेळेला पण ही भाजी खूपच छान होऊन जाते. आता ही फोडणी करताना प्रथम घालायचे ते म्हणजे मेथीचे 1/2 चमचा दाणे. ही स्पेशालिटी आहे ही भाजी करतानाची. त्यानंतर येईल मोहरी 1 चमचा, मग हळद 1 चमचा, हिंग 1 चमचा. हे झालं की हा कढीलिंब घालूया. कढीलिंब हवाच अळूच्या भाजीच्या फोडणीला. फोडणी अशी छान तुरतुरीत झाली पाहिजे, मस्त. आणि ती मिरची तळली गेली पाहिजे फोडणीमध्ये चांगली. बघा, छान तळली गेली आहे मिरची, फोडणी तयार आहे. आता आपण चिरलेलं अळू ह्या कढईमध्ये घालूया. आणि त्यानंतर आपण हे जे भिजवलेले डाळ, चणा डाळ आणि दाणे हे सुद्धा या आता हे व्यवस्थित ढवळून घेऊया आपण.
2-3 मिनिटांची वाफ दिल्यानंतर हे अळू सगळं असं दाट अगदी कमी होतं वाफेवरती. आणि आता हे सगळं मिश्रण हे परतलेलं आहे. हे आता आपण शिजवून घेऊया, गुलगुलीत शिजवून घेऊया. अळू परतून फोडणीवर घेतलेल्या सगळ्या साहित्यावर मध्ये मी एक ग्लासभर पाणी घातलं होतं आणि असं हे 7 ते 8 मिनिटं छानपैकी शिजवून घेतलंय. मंडळी, तुम्हाला एक सांगते की आपण हे मिश्रण असंच्या असं केलं, समजा घाई आहे भाजी करायची, तर तुम्ही असंच्या असं मिश्रण आणि त्याच्यात थोडंसं ग्लासभर पाणी घालून ते 4-5 शिट्ट्या काढल्यात तर तसं सुद्धा तुम्ही भाजी करू शकता. आता ह्या भाजीच्या अळूच्या बघा 2 अजून प्रकारच्या भाज्या होतात, त्या म्हणजे ताकातलं अळू केलं जातं. कोकणस्थ ब्राह्मणांकडे लग्नात मुंजीमध्ये अळूचं फतफत तर हवंच. मटकीची उसळ हवी तसं अळूचं फतफत हवं. पण ह्या अळूचे ताकातलं जेव्हा करतात, आता गौराईला, गौरी येते त्यावेळेला, गणपतीला नैवेद्य करताना ताकातलं अळू करतात. मग त्यावेळेला आपण आता हे जे गुळ घालणार आहोत तर त्याच्याऐवजी साखर घातली जाते आणि ती भाजी केली जाते. तसंच जशी मी तुम्हाला आंबाडीची गोळाभाजी दाखवली की नाही, तर तशीच अळूची सुद्धा गोळाभाजी करता येते. फक्त त्यात आंबाडी न घालता आपण आगळ म्हणजे कोकमाचा किंवा कोकम असं घालून सुद्धा ती, तर अशाही 2 पद्धतीनं भाजी करता येते. आता आपण पुढली कृती या पातळ भाजीची बघूया. आता हे छान गुलगुलीत शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण पहिल्यांदा चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर ते म्हणजे मीठ घातल्यानंतर चिंचेचा कोळ, कारण ह्याचा जो खाजरेपणा आहे तर तो गेलाच पाहिजे म्हणून ती चिंचेचा कोळ. त्यानंतर हे दाण्याचा कूट 2 चमचे, ओलं खोबरं खरवडलेलं. ही भाजी आंबट गोड तिखट अशी झाली पाहिजे म्हणून मी हा एवढा गूळ घालतेय भाजीमध्ये. आणि हा अगदी चिमटीभर आपला गोडा मसाला आणि थोडंसं लाल तिखट. मी मिरची फोडणीत घातलेली आहे त्यामुळे आता मी हे थोडंसंच तिखट घालतेय. आणि आता हे जे चण्याचं पीठ आहे हे मी पाण्यामध्ये थोडंसं कालवून घेते. काय आहे, तुम्ही जर असंच टाकलं तर त्याच्या गुठळ्या गुठळ्या होतात भाजीमध्ये, म्हणून ते पाण्यात कालवून घेते आणि मग या भाजीला लावते. हे पाण्यात आता मी असं कालवून घेतलंय चण्याचं पीठ. तर हे वापरायचं म्हणजे छान बाइंड होते भाजी, म्हणजे पाला आणि पाणी असं वेगळं राहत नाही, म्हणून हे कालवून लावायचं चण्याचं पीठ. हे मी पण 2 चमचे पूर्ण घेतले होते. आणि आता आपण ढवळून ही भाजी घेऊया. आता आपल्या घरी किती दाटसर पातळ हवी, साधारण ही थोडीशी पळीवाडी पण दाटसर अशी करायची असते. अजून ह्यात थोडंसं पाणी लागेल, ते मी जरा घालते. आता ही पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटं उकळवून घ्यायची. त्याच्या आधी जरा आपण तिखट, मीठ, गूळ, आंबट लागलंय छान की नाही ते एकदा बघून घ्यायचं आणि ही 5 मिनिटं उकळवायची. हा, हे बघ छान आता ही भाजी उकळलेली आहे आपली. तिखट, मीठ, गूळ, चिंच घातल्यानंतर आता ह्या भाजीला अजून एकदा फोडणी द्यायची आहे वरून. त्याच्यासाठी आता आपण तेल तापत ठेवूया. आता ही फोडणी आपण तयार करू. त्यामध्ये हा छोटा चमचा मोहरी, छान कडकडीत मोहरी तडतडली की मग 1 चमचा अगदी हिंग. हिंगाचं पण व्यवस्थित प्रमाण ठेवायचं, छान लागते भाजी खाताना. त्यानंतर हळद, नंतर ही तुम्हाला दाखवलेली लाल 2 सुक्या मिरच्या या फोडणीत घालायच्या आणि या फोडणीमध्ये आता हे 1 चमचा तिखट घालायचं. हे तिखट घातलं
की गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आता भाजीवरती आपण ओतून घ्यायची. अशी चुरचुरीत फोडणी झाली पाहिजे छान. आता आपलं हे अळूचं फतफत खायला तयार आहे. तर आज अशी मी केलेली अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं फतफत तुम्ही पण घरी करून बघा माझ्या पद्धतीनं आणि कसं झालंय हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर मंडळी, हे होतं अळूचं फतफत. आणि याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती म्हणजे सिंधुदुर्गात काही जण, मी सगळेच असं काही म्हणत नाहीये, काही जण हे अळूचं फतफत करत असताना याच्यामध्ये मका घालतात. मका म्हणजे ओल्या मक्याची जी कणसं असतात त्याचे तुकडे करून घालतात. आम्ही घालत नाही. हा, ऋषींच्या भाजीमध्ये मात्र आम्ही मक्याची कणसं घालतो, कारण ते सगळ्यात भाज्या असतात त्यामुळे. आता यातली एक टीप जी सौ नीताने तुम्हाला सांगितली, मी तुम्हाला ती उलगडून सांगतो. ती म्हणजे ही भाजी करत असताना चिंचेचा कोळ वापरणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट नावाच्या क्षाराचे स्फटिक असतात आणि हे आपल्याला अत्यंत खाज निर्माण करतात तोंडामध्ये. आणि त्यामुळे चिंचेचा कोळ वापरला की चिंचेच्या कोळात हे कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक हे विरघळून जातात आणि आपल्याला खाज येत नाही. तेव्हा मंडळी, चिंचेच्या कोळाशिवाय तुम्ही करायला जाल अळूचं खतखत किंवा फतफत आणि होईल खाजेरा अळू. आणि तुम्ही म्हणाल करे काकांनी सांगितलं नाही, मी सांगितलंय. तेव्हा मंडळी, ही भाजी तुम्ही करा, कमेंट करून कळवा कशी झाली आहे ती. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.